कुठं गेलाय हा? फोन सुद्धा केला नाही. तुम्ही जेवून घेता का? म्हणजे पुन्हा पिवळी कढी? नाही, ती मी पिऊन टाकली सगळी. सगळी एकटीनं? हो. पातेलं भर कढी प्यायली? बरी गेली बाई तुला. काय करणार, हे सगळं त्यामुळेच झालं ना. मला वाटतं आपण एवढं वाढवायला नको होतं. नाही नाही, माझंच चुकलं. नाही, अगदी तुझंच चुकलं असं नाही म्हणता येणार, पण मी विचारायला हवं होतं ना. नाही, पण मी सुद्धा तुला सांगायला पाहिजे होतं नाही का? अहो, मला कसं माहिती आपल्या घरी पांढरी कढी असेल? माझ्याही ते लक्षात आलं नाही की तुमच्या घरी पिवळी कढी असेल. असतं एकेकाच्या घरात, नाही असं नाही, पण काय आपल्या देवाला चालत नाही ना ते. पण असं का हो? काय माहिती बुवा, काहीतरी झालं होतं म्हणे खूप वर्षापूर्वी. मी काही माझ्या सासूबाईंना विचारू शकले नाही, त्यांनी सुद्धा त्यांच्या सासूबाईंना काही विचारलं नाही. ही परंपरा अशीच तयार झाली आपल्या घरात. अगं, रडतेस कशाला? मी काय बोलले का तुला? नाही. तुम्ही आपलं घर म्हणालात, मला आपलं म्हटलात, हेच खूप आहे माझ्यासाठी. अगं, सून म्हणून मीच पसंत करून आणली ना तुला या घरात. मग आता हे सगळं आपलंच म्हणायचं की. तुम्ही मला आईसारख्यात. माझं काही चुकलं माकलं तर हक्कानी रागवा मला. आईसारखं. हे बघ, मी सुद्धा 2 मुलींची आई आहे. मुलींची माया काय असते माहिती आहे मला. खरंच मी भाग्यवान आहे, तुमच्यासारख्या सासूबाई मिळाल्या मला. खरी भाग्यवान मीच आहे, तुझ्यासारखी सून मला मिळाली. आमच्या राजाचं जरासं चुकलंच. नुसतं वरण वाढलंय असं जर म्हणालं असतं ना तर माझ्या लक्षातही आलं नसतं. हल्ली मला जरा कमी दिसतं ना. आला ना की मी बोलते, हा, त्याच्याशी काळजी करू नको. फार रात्र झालीये ना. हो ना. टेण्या भाऊजींचे वडील सिरियस आहेत असं म्हणत होते. काय गचकला की काय म्हातारा कोणास ठाऊक. अहो, असं काय बोलताय? माझा नंबर आहे का तुझ्याकडे? डायरीत लिहून ठेवलाय. बघ, बघते. ए फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना. हॅलो भाऊजी, मी मालती बोलतेय. काय म्हणताय वहिनी साहेब, कशा आहात? मी बरी आहे. आज कशी काय आठवण काढलीत? भाऊजी, तुमचे वडील कसे आहेत? वडील ते गेले. काय? अगो बाई, कधी झालं हे? कधी गेले बरं? झाली की 10 वर्ष. काय 10 वर्ष? अहो, पण हे तर मला म्हणालेत की तुमचे वडील आजारी आहेत. अरे नानी, काय ग, दोघी जाग्याच अजून? हो. बराच वेळ झाला नाही? हो अगं, काय झालं, अशोकच्या वडिलांचा किडनीचा प्रॉब्लेम झाला ना. म्हणजे आधीपासून होताच आणि फेलच झाल्या. फेल. वडील म्हणजे? अगं, असं काय करतेस तू? वडील म्हणजे आईचा नवरा, जन्म देणारा, सख्खा बाप, वडील, पिता. हे बघ नानी, आता हिला वडील म्हणजे कोण ते सांगावं लागणार. माहिती आहे तिला, ती काय अडाणी नाहीये. कसा आहे तो? कोण? टेण्या. शोक करत होता, त्याच्या नावातच अशोक आहे ना, म्हणून मी टेण्या म्हणतो त्याला. अरे पण मग कसा आहे? कोण? कर्म माझा. अरे टेण्या. दुःखात. दुसरा कसा असणार? म्हणजे वडिलांची अवस्था पाहली नाही, दातखिळच बसली त्याची. हो, वाचाच गेली. मग वडील एका खाटेवर होते हॉस्पिटलात, लगेच दुसरी खाट टाकली, त्यावर टेण्या. दोघांचं करावं लागलं बघ मला, म्हणून. आता कसे आहेत ते? कोण? दोघं कसे असणार? मग गोंधळच उडाला ना. किडनीचाच प्रॉब्लेम झाला. डॉक्टर म्हणाले बदलावी लागणार किडनी. शोधा. मी निघालो शोधायला किडनी. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत? कुठल्या सांगावं? कुठल्या? बरं, उद्या भेटायला जाऊया मग.
नको. अगं गेले ते, म्हणजे मुंबईला पाठवलं त्यांना. काय दोन्ही खाटा घेतल्या, एसटीत टाकल्या, म्हटलं जा. हा? अँब्युलन्स नाही बोलवली? घाबरतात जुनी माणसं ना, ॲम्ब्युलन्सच्या आवाजाला, रंगाला भयंकर घाबरतात. एसटीची सवय, म्हटलं जा एसटीने. खूपच झालं नाही? म्हणजे काय माणसाचा काय भरोसा आहे का? कधी काय होईल? आज आहे, उद्याही आहे. नाही, काहीच सांगता येत नाही. थकला असाल दोघी नाही का जागून, झोपा ना. मीही झोपतो, तुम्हीही. आणि मग तुम्ही झोपायला गेलात? नाही नाही मालू, तुझं काहीतरी चुकतंय. म्हणजे हे बघ, वेगवेगळ्या वेळी घडलेले प्रसंग तुला आठवत आहेत आणि तू ते जोडायला बघतेस. नाही, वयोमानानुसार होतं सगळं, नीट आठवत नाही. काही माझं वयबी झालेलं नाही, काही गोंधळ होत नाहीये माझा. टेण्या भाऊजींशी माझं बोलणं झालं होतं. टेण्या खोटं बोलणं शक्य नाही. मग मी खोटं बोलते का? तसं कुठे मी म्हणालो. मग पण टेण्याला मी तुझ्या आधीपासून ओळखतोय. आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं त्याचं. अरे आम्ही त्याला श्रावण बाळ म्हणून चिडवायचो. तू असं वडिलांबद्दल खोटं बोलणं शक्य नाही. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. जाऊ दे ना, आपल्याला आपण कशाला ते जुनं उकरून काढतोय? असं कसं? हा, माझा काही गैरसमज होत नाही. मला नीट अगदी चांगलं आठवतंय. तुला भांडायचंय का माझ्याशी? हे बघा, अगं आपली मुलं आपल्या लग्नाची गोल्डन जुबिली झाली म्हणून सत्कार करतायत आणि जुनं काहीतरी उकरून काढून आपण भांडायचं का? तू आता काही विचार करू नकोस. झोप, स्वस्थ झोप. मी तुला सांगते ना, ते ऐकताना तुला माझी कटकट वाटेल. तुझ्या बापाच्या फोन मधून तू पॉलिसीचे नंबर चोरले होतेस. हे जर त्याला कळलं तर सगळ्या पॉलिसी कॅन्सल करून टाकेल. हो हो, आणि त्याच्या खिशातनं तू पैसे चोरले होतेस ते पण माहिती आहे मला. कोणाला सांगितलं नाहीये मी. आणि तू ते प्रेमपत्र लिहिलं होतंस त्या मुलाला, तुला आवडला होता. तू पळून जाणार होतीस, बोक्याला पसंत नव्हता. पण ते पत्र अजून माझ्याकडे ठेवलंय, फाडलं नाही काही मी. म्हातारी झालेली असली तरी मंद झालीये, बंद नाही झालेली. काय म्हणते, साडी आणतेस? नको ग, कशाला? काय आता माझं राहिलंय? मी काय आता माझं सगळं संपलं. आज आहे, उद्या नाही. हो ना. नको नको नको, साडी नको. बरं, कुठल्या रंगाची आणतेस? राखाडी. नको, राखाडी नको. तिकडचा कुठला तरी रंग बघ ना, पॅरिसचा. हा, फ्लोरोसंट. थांब जरा, थांब. फ्लोरोसंट रंग घेऊन ये. हो, म्हणजे ते काय पारवा. तो रंग नाहीये माझ्याकडे. हो, बरोबर. कुणाला सांगू नको, बोक्याला अजिबात सांगू नको. आळी मिळी गुपचिळी. बरं. तू असं कर, 4 साड्या घेऊन ये, 2 एक्स्ट्रा असू देत. बरं. हो, आणि हे मला काय म्हणायचंय की मी हॅलो. पण आता आपलं ठरलंय की नाही, एकमेकांना खरं खरं सांगायचं म्हणून. मग सांगा बघू, कोण आहे ही वैजयंती? होती अशीच एक मुलगी. टेण्या भाऊजींकडे जातो असं सांगून तिच्याकडे गेला होतात ना? नाही, भेटायला असं नाही, मग बोलायला. पण बोलण्यासाठी भेटावं नाही का लागत?